स्वामी समर्थ मित्रांनो, तर काल होती चतुर्थी. आता चतुर्थी आहे म्हणल्यावर मला जायचं होतं आपल्या सत्य गणपतीच्या मंदिराला. तर सकाळी खूप जास्त ऊन होतं 10-11 वाजता. त्याच्यामुळं मी ठरवलं की म्हणजे संध्याकाळी 4-5 वाजता जाईन म्हणून. मग मी निघालो जाण्यासाठी आपल्या सत्य गणपतीच्या मंदिराला. असं म्हणतात की ते गणपती एवढा सत्याचा आहे की तुम्ही जे काही मनातून प्रार्थना करशाल ते तुमची प्रार्थना पूर्ण होईल म्हणून. आणि जाते वेळेस हे बाया पण जाऊ लागल्या होत्या. आम्हाला वाटलं सगळे सकाळी दर्शन करून गेले असतील म्हणून, पण तसं काही नाही. आमच्यासोबत पण भरपूर जण होते आणि इथं पोहोचल्याच्या नंतर एकदम छान असं वाटत होतं. पण मंगळवारची चतुर्थी असली की खूप जास्त गर्दी होते, पण आज तेवढी जास्त गर्दी नव्हती. मला वाटलं आम्हाला दर्शन भेटेल की नाही की म्हणून, पण बारी जास्त नव्हती त्याच्यामुळे दर्शन लवकरच भेटलं. आता मी लहान होतो तेव्हा इथं पायानं गावाकडून येत होतो, पण आता जसं मोठी झालो तसं तर मी आता कंधारला दुसरीकडेच राहत आहे. त्याच्यामुळं ह्यावेळेस भेटलं मला गणपतीला जाण्याचा चान्स, तर मी इथं येऊन पाया पडून घेतला. आता तुम्ही जर दुरून पाहत असाल तर तुम्ही गणपतीच्या पाया पडून घ्या. आणि इथलं वातावरण एवढं छान होतं, म्हणजे एकदम भारी वाटत होतं. खूप जास्त म्हणजे बऱ्यापैकी माणसं पण होते तिथं. पाया वगैरे पडून मी तिथं थोडा वेळ बसलो आणि बाहेर जाताना हे ताई इथं पॉम्पलेट वाटत होत्या की देवा हेल्थ अँड वेलनेसच्या इथं मोफत व्यायाम, बॉडी चेकअप व आहार मार्गदर्शन म्हणजे भरपूर या पोस्टरवर दिसायला तेवढ्या सुविधा आहेत. तुम्हाला जर कोणाला पाहिजे असतील तर पॉम्पलेटवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणि जाताना मी बघितलं ह्या लेकराहून जड तर ती बॅगच होती. ते एवढूसं आहे, ह्याला चलता येणं गेलं होतं. मी म्हणले त्याला तर ते पुढंच गेलं. तर जाऊ द्या, आता अशा प्रकारे आमचा आजचा दिवस होता.